मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचं मिसिंग लिंक प्रकल्प, ज्याचं स्वप्न दाखवलं होतं की आता प्रवास होईल झटपट आणि सुरक्षित. करोडोंचा खर्च, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग मार्वल म्हणून ज्याचं ढोल वाजवत उद्घाटन केलं गेलं, त्याच प्रकल्पावर आज मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. का? कारण अवघ्या काही दिवसांच्या पावसातच या हायटेक रस्त्यावर दरड कोसळली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला सुरक्षेचा दावा आणि जमिनीवरचं वास्तव्य या दोन्हीत नेमकं काय चुकलंय? आज याच विषयावर सविस्तर चर्चा करूया. आठवतंय का, जेव्हा या प्रकल्पावरून टीका झाली होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की हा प्रोजेक्ट उत्तम बनला आहे, याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. कंत्राटदारांची बाजू घेताना ट्रायल अँड एररची भाषा वापरली गेली होती, पण निसर्ग आपली भाषा वेगळीच बोलतो. पहिल्याच मुसळधार पावसात बोगद्याच्या बाजूचा डोंगराचा मोठा भाग खचला. शेकडो टन दगड माती थेट रस्त्यावर आली, प्रवाशांचे जीव धोक्यात आले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पण प्रश्न हा आहे की जर हा प्रोजेक्ट 100% सुरक्षित होता तर पहिल्याच पावसात दरड कशी काय खाली आली? या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. विरोधकांचा असा आरोप आहे की घाईघाईमध्ये उद्घाटन करण्याच्या नादात सुरक्षेच्या निकषांकडे कानाडोळा केला गेला आहे. रोहित पवार आणि इतर नेत्यांनी तर थेट सवाल उपस्थित केला आहे की खड्डे पडल्यावर तुम्ही ड्युरेबिलिटी चेक म्हणता, मग आता दरड कोसळल्यानंतर याला काय म्हणणार? असा थेट आरोप होत आहे की 7,000 कोटींहून अधिक खर्च करूनही जर रस्ता सुरक्षित नसेल तर हे पैसे नेमके गेले कुठे? कामाचा दर्जा का तपासला गेला नाही? की इथेही भ्रष्टाचाराचा डोंगर उभा राहिला? तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिलं तर डोंगराळ भागात रस्ता बनवत असताना जिओ टेक्निकल सर्वे हा अत्यंत महत्वाचा असतो. दरड कोसळू नये म्हणून रॉक बिल्डिंग किंवा नेटिंगची जी कामं व्हायला हवी होती त्यात नक्कीच त्रुटी राहिल्याचे स्पष्ट दिसत आहे. सरकार म्हणतंय की बोगद्याला धोका नाही, पण प्रश्न बोगद्याचा नसून प्रवाशांच्या सुरक्षितेचा आहे. दरवेळी पावसाळ्यामध्ये जर जीव मुठीत धरून प्रवास करायचा असेल तर या मिसिंग लिंकचा उपयोग काय? शेवटी विकास हवाच आहे, पण तो लोकांचे जीव धोक्यात घालून नको. देवेंद्र फडणवीसांनी आणि संबंधित विभागाने आता केवळ सुरक्षित आहे असं सांगून चालणार नाही, तर या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? हे तांत्रिक अपयश आहे की नियोजनाचा अभाव? हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.